फ्रान्समध्ये एका कैद्याला मृत्यूची शिक्षा झाली हे समजल्याच्या नंतर तेथील अंतर्मनाचा आणि बाह्यमनाचा अभ्यास करणाऱ्या काही संशोधकांनी त्याच्यावर एक्सपेरिमेंट करायचं ठरवलं। त्यांनी तशी कोर्टाकडून रीतसर परमिशन काढून घेतली आणि त्या व्यक्तीवर एक्सपेरिमेंट करायला सुरू केलं। त्या व्यक्तीला सांगण्यात आलं की तुझ्या शरीरातलं सगळं रक्त काढून घेऊन तुझा मृत्यू होणार आहे। जेव्हा तुझ्या शरीरातून पहिली बॉटल रक्त काढलं जाईल तेव्हा तुला थकवा जाणवेल। जेव्हा तुझ्या शरीरातून दुसरी बॉटल रक्त काढलं जाईल तेव्हा तुला घाम येईल। जेव्हा तुझ्या शरीरातून तिसरी बॉटल रक्त काढलं जाईल तेव्हा तुझे सगळे अवयव काम करणं बंद करतील। जेव्हा तुझ्या शरीरातून चौथी बॉटल रक्त काढलं जाईल तेव्हा तू बेशुद्ध होशील आणि तुझा मृत्यू होईल। तुम्ही म्हणाल डॉक्टर की बाबा एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून रक्त काढून घेतल्याच्या नंतर त्याचा मृत्यू तर होणारच ना। इथंच खरी गोष्ट आहे। मृत्यू कधी होईल जर त्याच्या शरीरातलं सगळं रक्त काढून घेतलं तर। पण खरं पाहायला गेलं तर त्या व्यक्तीच्या शरीरातून फक्त एक बॉटल रक्त काढण्यात आलं होतं आणि त्याच्या नकळत नंतर असा एक लिक्विड यूज केलं होतं की त्याला फक्त वाटावं की त्याच्या शरीरातून रक्त काढलं जाते, पण खऱ्यामध्ये त्याचं रक्त काढलं जात नव्हतं। जर तुम्ही विचार केला मग हे घडलं कसं, त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तरी का, तर फक्त आणि फक्त त्याच्या केलेल्या नकारात्मक विचारांमुळे। कारण त्याला वारंवार सांगण्यात येत होतं की तुझा मृत्यू होणार, तो होणार असाच, आणि तोही तेच विचार करत होता की माझा मृत्यू होईल तर असाच होईल। मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, आपल्या विचाराचा आपल्या शरीरावर खूप जास्त परिणाम होत असतो। शरीरावरच काय, आपल्या मनावरही खूप परिणाम होतो। त्यामुळं नेहमी आपल्या शरीराविषयी स्वतःविषयी सकारात्मक विचार करा। सकारात्मकतेसाठी आणि आरोग्याविषयी माहितीसाठी आपल्या चॅनलशी जोडले जा। धन्यवाद।